नमस्कार. सुखी आणि निरोगी जीवनाचा एक अत्यंत प्रभावी आराखडा आज आपण उलगडणार आहोत. उपलब्ध स्रोतांवर आधारित असलेल्या या विशेष विश्लेषणात आपण पाहणार आहोत की अगदी साध्या पण कृती करण्यायोग्य बदलांमधून एक निरामय आयुष्य कसे घडवता येते. चला तर मग वेळ न घालवता थेट या माहितीच्या मुळाकडे जाऊया. या संपूर्ण आराखड्याचा पाया एका अतिशय सुंदर तत्वावर उभा आहे. सुखी जीवनाचा मूलमंत्र. हे केवळ एक वाक्य नाही, तर ती एक शिस्त आहे. आयुष्यात काहीतरी अवाढव्य मिळवण्याच्या धडपडीत आपण अनेकदा साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण खरं सांगायचं तर दैनंदिन जीवनशैलीतले अगदी छोटे आणि शिस्तबद्ध बदल हाच खऱ्या आरोग्याचा आणि आनंदाचा पाया असतो. आता वळूया या माहिती सत्राच्या पहिल्या भागाकडे. भाग 1. सुखी जीवनाचा पाया. इथे मुख्य लक्ष आहे ते शारीरिक आरोग्यावर आणि शरीराला नको असलेल्या गोष्टींपासून मुक्त करण्यावर. शरीराची ही स्वच्छता म्हणजेच डिक्लटरिंग सुरू होते ती 5 विशिष्ट पदार्थ आहारातून कमी करून. हे पदार्थ कोणते? मीठ, साखर, पांढरा मैदा, दुग्धजन्य पदार्थ आणि अर्थातच प्रक्रिया केलेले किंवा प्रोसेस्ड अन्न. आरोग्याच्या अनेक कटकटी टाळण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शारीरिक मुक्ती मिळवण्यासाठी या सवयींना शक्य तितक्या लवकर रामराम ठोकणे अगदीच आवश्यक आहे. नको असलेले पदार्थ टाळले की मग प्रश्न येतो, शरीराला खऱ्या अर्थाने पोषण कशातून द्यायचे? तर या स्रोतानुसार 6 गोष्टी आहारात आवर्जून असायला हव्यात. ताज्या भाज्या, मोड आलेली कडधान्य, शेंगा, सुकामेवा, फळे आणि ऑलिव्ह किंवा नारळासारखे थंड दाबलेले म्हणजे कोल्ड प्रेस्ड तेल. हे पदार्थ केवळ पोट भरण्याचे काम करत नाहीत, तर ते शरीरात एक प्रकारची नवीन ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण करतात. शरीर तर निरोगी झाले, पण मनाचे काय? म्हणूनच आपला पुढचा टप्पा आहे भाग 2. मानसिक शांततेचे रहस्य. शारीरिक आरोग्याइतकाच मनाचा समतोलही गरजेचा असतो, कारण खऱ्या आनंदाचा रस्ता तिथूनच जातो. या मानसिक प्रवासात 3 या अंकाला एक विशेष महत्त्व दिले गेले आहे. अशी कोणती 3 ओझी आहेत जी मनावरून कायमची उतरवून ठेवण्याची आता वेळ आलीये? ती 3 ओझी म्हणजे वाढते वय, निघून गेलेला भूतकाळ आणि सतत तक्रार करण्याची सवय. वयाचा बाऊ करत बसणे, जुन्या आठवणींचे ओझे बाळगणे आणि सारख्या तक्रारी करत राहणे ह्या गोष्टी कायम प्रगती थांबवतात. या तिन्ही गोष्टी विसरून जाण्यात जी मुक्ती आहे ना, ती खरोखरच शब्दात न सांगता येण्यासारखी आहे. एकदा का मनातील ही नकारात्मकता काढून टाकली की तिथे काही सकारात्मक गोष्टी रुजवणे गरजेचे असते. त्या म्हणजे आपले कुटुंब, जीवाभावाचे मित्र, सततचे सकारात्मक विचार आणि एक अतिशय स्वच्छ आनंदी घर. हा मजबूत आधार आणि हे प्रसन्न वातावरण मानसिक सुदृढतेचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे स्तंभ आहेत. आता पुन्हा एकदा वळूया 3च्या नियमाकडे. मन मोकळे केल्यानंतर आता शारीरिक आणि भावनिक स्तरावर अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्षात कृतीत आणायच्या आहेत? त्या 3 अत्यंत महत्त्वाच्या कृती आहेत. नेहमीच चेहऱ्यावर हास्य ठेवणे, नियमित शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करणे आणि अर्थातच स्वतःच्या वजनावर नियंत्रण ठेवणे. हसण्यामुळे मन प्रसन्न राहते, तर हालचाल आणि वजनावरील नियंत्रणामुळे शरीर सुदृढ बनते. खऱ्या अर्थाने मन आणि शरीर यांचा हा एक अगदी अचूक संगम आहे. आता आपण पोचलो आहोत अंतिम टप्प्यावर. भाग 3. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली. हे जे बदल आपण पाहिले ते कायमस्वरूपी कसे टिकवून ठेवायचे याचा हा थेट आराखडा आहे. या संपूर्ण आराखड्यात सर्वांत जास्त भर दिलाय तो पूर्वतयारी करण्यावर. म्हणजेच घसा सुकेपर्यंत तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणे, शरीर पूर्णपणे थकून जाण्यापूर्वीच थोडी विश्रांती घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजारी पडून उपचारांसाठी धावपळ करण्याऐवजी आधीच नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे. समस्या येण्याआधीच तिला रोखणे हाच तर खऱ्या सुखी जीवनाचा मार्ग आहे. आणि या सर्वांसोबत गरजेची असते ती स्वतःवरचा विश्वास ठाम करणारी मानसिकता. आकाशातून एखादा चमत्कार होईल आणि सगळं अचानक ठीक होईल अशी वाट पाहत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहणे हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. या सगळ्या सविस्तर माहितीनंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार समोर येतो. उज्ज्वल भविष्यासाठी आज कोणता बदल घडेल? केवळ विचार करून भविष्य घडत नाही, त्यासाठी कृतीची गरज असते आणि ती आत्तापासूनच सुरू व्हायला हवी. या माहितीतील कोणती शक्तिशाली सवय आजपासून अंगीकारली जाईल? विचार करायला लावणाऱ्या याच एका सार्थ प्रश्नासोबत आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. सामील झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.